स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी आपण ऐकतोय. तुम्ही विसरून गेला मागच्या गोष्टी? स्वामी विवेकानंद लहान असताना त्यांना काय नाव होतं, त्यांना काय म्हणायचे? नरेंद्र. विसरला? हे बघा ना, आपण नरेंद्र मोदीजी. नरेंद्र मोदीजी नाही, हे स्वामी विवेकानंद आहे. गोष्टीची नावं आहेत. आता मग त्यामध्ये आपण बघितलं होतो लहानपणी नरेंद्र खूप दंगा करायचा आणि मग दंगा केल्यावर त्याची आई काय करायची? हा, मग तो शांत बसायचा. त्यानंतर नरेंद्र खूप दानशूर होता हेही आपण बघितलं. आणि दानशूर आहे, सगळ्याच घरातल्या वस्तू देऊन टाकतोय, म्हणून आईनं त्यांना एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं. तर त्याच खोलीमध्ये वडिलांची जी शाल होती ना, ती पण त्यांनी दुसऱ्याला देऊन टाकली. त्या गोष्टी आठवल्या का तुम्हाला आता? त्यानंतर सगळी मुलं एकाग्रतेनं चिंतन करीत असतात, मेडिटेशन करीत असतात आणि तिथे नाग येतो, तरी सुद्धा नरेंद्रचे डोळे उघडत नाहीत. बाकी सगळे पळायला लागतात, पण नरेंद्र जागचा होतो का? नाही. नरेंद्रची एकाग्रता जास्त असते, तल्लीन झालेले असतात ते. त्यानंतर इथे ही मुलं पण मुद्दाम डिस्टर्ब करायला बघतात. त्यांचं लेक्चर चालू आहे ना, तर मागून मुलं डिस्टर्ब करायला बंदुकीचा आवाज करत बसतात. तरी सुद्धा स्वामी विवेकानंद आपलं भाषण जे आहे ते थांबवत नाही. आणि त्यानंतर आणखी एक गोष्ट होती की ग्रंथालयामधून स्वामी विवेकानंद पुस्तकं घेऊन आणत होते. आज एवढं मोठं पुस्तक आणलं ना, लगेच उद्या ते परत करायचे. मग ग्रंथालयातला माणूस स्वामी विवेकानंदांना काय म्हटला? अहो, तुम्ही पुस्तकं वाचताय का न वाचत परत करताय? मग त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणतात, कुठलंही पुस्तक आजपर्यंत मी वाचलेलं घ्या आणि त्यातल्या कुठल्याही पानाचा नंबर सांगा, मी तुम्हाला त्या पानावर काय आहे ते सांगतो. आणि तो ग्रंथपाल एक पुस्तक त्यांनी जे जमा केलेलं असतं ना, त्यातल्या पानावरचे तो 15 नंबर पानावर काय आहे, तर जसोच्या तसं स्वामी विवेकानंद काय आहे ते सांगतात. एवढी त्यांची बुद्धिमत्ता कशी होती? तीव्र बुद्धिमत्ता होती की वाचलेलं सगळं डोक्यावर फीड व्हायचं. आता तुम्ही विचार करा, आपल्याला परीक्षेसाठी किती वेळा अभ्यास करावा लागतो? रिपीट 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 करत राहावं लागतो. तसं नव्हतं स्वामी विवेकानंदांचं. एकदा वाचलं ना की त्यांच्या सगळं लक्षात राहायचं. हा, आता आजची गोष्ट आहे पण एकाग्रतेवरच आहे. एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. एकाच गोष्टीमध्ये एक काम करताना त्या गोष्टीमध्ये तल्लीन होणं. लक्षात आलं ना एकाग्रता म्हणजे काय? श्रियांश, लक्षात आलं ना? एखादं काम करत असताना त्या कामामध्ये तल्लीन होणं म्हणजे एकाग्रता. आता असामान्य स्मरणशक्ती स्वामी विवेकानंदांना मिळाली होती, बरोबर? आता पुस्तक वाचले पूर्ण लक्षात राहणं बघा जोक आहे का हा? नाही, त्याची खूप बुद्धिमत्ता होती म्हणून ते होत होतं. अमेरिकेला ते एकदा गेले होते. स्वामी विवेकानंद कुठे गेले होते? अमेरिकेला. तेव्हाची ही गोष्ट आहे. मग एका नदीच्या काठावर ते फिरायला गेले होते. एका नदीच्या काठावर फिरायला गेल्यानंतर तिथे ही मुलं जी आहेत ना, मुलं दिसतात की नाही, ती या लाटांवर अंड्याची टर्फल आहे, त्या टर्फलांना नेम धरून मारत. त्याच्या लाटांवर खालीवर होणारी जी अंड्याची टर्फल आहेत ना, त्या टर्फल्यांना बंदुकीचा नेम धरून उडवण्याचा प्रयत्न करत होती, पण ते त्यांना जमत नव्हतं. जोक आहे का बघा, लाटा वर खाली होतात की नाही, मग त्या वर खाली होणाऱ्या लाटांवरची टर्फल मारत होती बंदुकीत. मग त्यांना ते जमत नसतं. तोपर्यंत स्वामी विवेकानंद तिथून निघालेले असतात. ओके, मग स्वामी विवेकानंद काय म्हणतात की थांबा, मी बंदूक घेतो आणि ते काय म्हणतात त्याला, नेम धरतो आणि ती टर्फल उडवून दाखवतो. स्वामी विवेकानंद त्या मुलांना म्हणतात. तर मुलं म्हणतात, अहो स्वामीजी, तुम्हाला काय वाटतं ही गोष्ट काही तेवढी सोपी नाहीये? आम्ही किती वेळ झाला ट्राय करतोय, तर आम्हाला काही ते शक्य होत नाहीये. तर स्वामी विवेकानंद, मी अव्वल नेमबाज आहे, द्या माझ्याकडे बंदूक, मी तुम्हाला उडवून दाखवतो. आणि स्वामी विवेकानंद ती बंदूक घेतात. हे बघा, स्वामी विवेकानंद बंदूक घेतलेली आहे आणि एकामागून एक सगळी टर्फल ते उडवून दाखवतात, अचूक नेम धरून. कशामुळे शक्य झाले हे? एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. आणि सगळी टर्फल उडवून दाखवतात. आणि मग आश्चर्य, ती मुलं जी असतात ना, ही तरुण जी, या सगळ्या मुलांना आश्चर्य वाटतं की स्वामी विवेकानंदांनी एवढा छान नेम धरून हे सगळी टर्फल उडवली. मग ती मुलं स्वामी विवेकानंदांना विचारतात, हे सगळं कसं शक्य झालं की आम्हाला तरी शक्य झालं नाही, मग तुम्हाला कसं शक्य झालं? त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणतात,
हे सगळं मला शक्य झालं ते फक्त एका गोष्टीमुळं. ती गोष्ट म्हणजे एकाग्रता. मन एकाग्र करून मी ते काम केलं. ज्यावेळी आपण मन लावून एखादी गोष्ट करतो, मन लावून तुम्ही अभ्यास करून बघा, एकदम मनापासून अभ्यास करा, तुमच्या लक्षात राहणार. असं जे सगळं शक्य झालं ते एकाग्रतेमुळे.